नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ धमाकेदार होणार आहे। तर आज आम्ही आलो होतो 20 किलोमीटर लांब बावी गावाच्या डोंगरात गोपाच्या रानात आहोत आता सध्या। तर इथे गावठी चुलमटणाचा स्वाद घेणार आहोत। येता येता आष्टीतून 2 किलो फ्रेश मटण घेऊन आलो होतो। बाकीचे सामान बाबरावने आणले होते। हळद नमक टाकून घर कालून घेतलं। त्याच्यानंतर कांदा टाकला, थोडंसं दही पण टाकलं, त्याच्यात मॅरिनेशन करून साईडला ठेवून दिलं। 15 मिनटं ह्याला आता असंच कालवून ठेवून देऊ। तोपर्यंत बाबराव कोथिंबीर कापत होता। इथे काय बंधन नाही। कोथिंबीर कापून झाल्याच्या नंतर चुलीक येऊन पदापदा तेल टाकलं, मॅरिनेशन केलेलं मटण टाकलं, वरून कोथिंबीर टाकली आणि झाडाखाली जाऊन बसलो। लगभग अर्ध्या तासाने हे पहा मस्त शिजून झालंय। मग काय केलं चालू। चुलीवरच्या मटणाची खरंच चव एक नंबर। वा 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 वा। पण आमच्यामध्ये एक भांडगुळा मित्र होता, त्याला काय 90 पेल्याशिवाय मटण जात नाही। मग काय भरला पॅक। मग काय विषय। उकड खाऊन झाल्याच्या नंतर भाजी तयारी। काढलेल्या तेलात लसूण पेस्ट, सगळे मसाले टाकले, घर हलवून घेतलं। भाजी एकच नंबर बनवतो आपण, विषयच नाही। वरून परत थोडा खोबरा खीस टाकला, परत घर हलवून घेतलं। नंतर राहिलेली कापून ठेवलेली कोथिंबीर टाकली, सगळीच मस्त मिक्स करून घेतलं। थोडं डागा लागलं होतं म्हणून सुपाचं पाणी टाकलं। 2 मिनटं त्याला चांगलं शिजून दिलं। शिजायचं झाल्याच्या नंतर जे राहिलेलं खाऊन मटण होतं ते अख्खं मटण त्याच्यात पातकुनी वतून दिलं आणि कढईला ठेवून दिलं। 5 मिनटात भाजी ओके। थाटात घरून आणलेली भाकरी ओके मध्ये कार्यक्रम। हे पहा चटकदार चूल मटण तयार झालंय। आता काय मुहूर्त काढायचा आहे का? चला तर मग करू सुरू। भाजी पाहताच वाघांच्या तोंडाला असं पाणी सुटलं, विषयच नाही। भाजी तशी टेस्टेड झाली। चालू थोड्या इकडल्या तिकडल्या गोष्टी निघल्या। त्याच्यात सोन्याच्या लग्नाचा विषय निघाला। मी दिलं सोडून। मस्त उन्हाच्या तिरमीला आंब्याच्या झाडाखाली बेत चालू होता। लांबवर कोणी दिसत नव्हतं। एकांतात बेत चालू होता। कुटुंब प्रमुखावानी वाढण्याचं काम माझ्याकडे लागलं। टाकली सगळ्यांना तरी अशी भाजी चटकदार झालती ना, विषयच नाही। हे पहा तिचा कलर, पीस सगळ्यांना वाढून झाल्याच्या नंतर खापकुनी 2 भाकरी चुरल्या। मस्तपैकी रट्टा चालू गेला। घरून सोन्या भाकरी घेऊन आलता, तेवढी गोष्ट चांगली केली होती। हा सगळा कार्यक्रम आमचा रानात चालू होता आणि सूर्यनारायण बाप्पा वरून पाहत होते। चला तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।